नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी आणि आज भाग 5. आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला. मांग उपाशी मरू लागले. दौलतीच्या बाबतीत गावानं हात सैल सोडला होता, पण बाकीचे नादार होते. त्यांना कोणीही धनी नव्हता. त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवेना. तो भर पावसात बाहेर पडला. भैरू रामोशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला. त्यांनी शिगावर करडी कमान धरली. या सुटासुटीत खोत हैराण झाला. 4 महिन्यात तो हमकुटीला आला आणि सातारला गेला. त्यानं प्राणसाहेबांची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं. सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती. त्यांनी विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला. पत्रात लिहिलं होतं की तुमच्या गावचा सावळा दाजी मांग या साताऱ्यास पाठवावे, आम्हाला त्याच्याशी काही बोलायचे आहे. हे पत्र ऐकून सावळाचा राखला. दागा फटका होणार, मी साताऱ्याला जात नाही असं तो पंतांकडे म्हणाला. पण पंत म्हणाले, अरे बोलायचंय, धरायचं नाही, असं पत्र आहे, तेव्हा तू जा. जर काही वाईट झालं तर मी येईन साताऱ्यास. असं पंतांनी सांगितलं तेव्हा सावळा साताऱ्याला गेला. कचेरीत खोताला बघून त्याला संशय आला की प्रांताचं पत्र खोताच्या गारण्यामुळेच आलेलं असावं. प्रांतानं सावळ्याला नीट पाहून घेतला. त्याचा थाटमाट कुऱ्हा हा नक्की चोर असावा अशी त्याची खात्री झाली. पण हा भलताच बोल काय हे त्याला नंतर उमजलं. भेटीत प्रांतानं पहिला सवाल केला, तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी इथे परवा खून झालाय, त्याची आम्हाला माहिती हवी आहे. हे ऐकलं आणि सावळा हसत म्हणाला, जर रोज 2 कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांनी या खुनाची बातमी लागत नाही तर ती माझ्यावाने पाला खाणाऱ्याला कशी कळणार? आणि तो खून काय मला सांगून कोणी केलेला नाही. तू जास्त बोलतोयस, प्रांत मध्येच म्हणाला. जेवढं आम्ही विचारू तेवढंच बोल. पण मला मोजकं बोलता येत नाही ना सरकार. म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं असंच ना? तो खून तुम्ही मांगांनी केलाय. कोण म्हणतं असं? सावळा तापून म्हणाला, मांग कधीच कोणाचा खून करत नाही. कंस खोडून पोट भरतोय तसं मुंडकं मारून भरत नाही. मुंडके मारायचं काम या खोतावानी दांडगे सराचं, आमचं नवं. सावळानं खोताकडं बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरा मोरा झाला पण गप्प राहिला. प्रांत भडकला आणि म्हणाला, आपला गुन्हा दाडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको, तुला अटक करीन. मग करा की अटक. सावळाही दाबात बोलला, गुन्हा माझ्याजवळ काढा. तुम्ही साप म्हणून भुई धोपटायला लागलाय सरकार. पर मी मिशी काढून देईन. मांग खून करत नाही. माणसं मारून आमचं पोट भरत नाही. उलट माणसं जगावी, त्यांनी शेती पिकवावी आणि आम्हा शेंडा गोंडा आणून जगावं असं आम्हासनी वाटतंय. म्हणजे तुम्ही उभ्या पिकांची लूट करता? हे मात्र खरंय. तुम्ही शिगावचं रान बेचिराख केलं. प्रांतानं आपली सरबत्ती सावळ्यावर सुरू केली. एका मांगाचं जोगणी पळवत असताना खोतानं शिर मारलं, त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबडून घेत असता, हे खरं आहे ना? आत्ता तुम्ही खरं बोलला. सावळा लटकेच हसत म्हणाला, खोतानं गारानं घातलं म्हणून तुम्ही मला बोलावणं केलंय हे आता उघड झालं. आम्हाला रानोजीचा सूडच घ्यायचा असताना तर खोताचं डोसकं काय कुलपत नव्हतं, कुठं बी मारलं असतं. आणि काय? आणि अजून बे खोतानं आमची जोगणी परत न्यायला यावं. जाग्यावरच मुडकं नाही मारील तर मांगाची अवलाद नाही. आणि अवलादीला हेच सांगून मी मारणार. तू घमेंडखोर आहेस. हे खरं आहे सरकार.
प्रांताची वेळ झाली, उद्या बोलू. असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे तिरप्या नजरेनं बघत सावळा धर्मशाळेत वस्तीला गेला. त्या रात्री शिगावून खास माणूस एक खबर घेऊन आला की खोताचा साराच्या सारा ऊस जळून खाक झाला. सकाळी खोताचा ऊस जळाल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यास होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरंच कोणीतरी आहे अशी खात्री झाली आणि प्रांतसाहेबानं सावळ्याला जायचा हुकूम दिला आणि मिशीला पीळ मारत सावळा गावात परत आला. सावळ्याला अटक होणार अशी सगळ्यांची खात्री झाली होती. त्या सगळ्यांना सावळ्याला बघून आनंद झाला. सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला. सांज होत होती. दिवसभराचं काम आटोपून पंत वाड्याकडे निघाले आणि सावळ्याने मुजरा ठोकला. मग दोघे बोलत बोलत वाड्याकडे निघाले. चालता चालता प्रांत काय म्हणाला, आपण काय बोललो हे सारं त्यांनी पंतांना सांगितलं. ते ऐकून पंत म्हणाले, मग तुला सातारचं बोलावणं करण्याचं कारण काय? कारण बेरण काय नाही. सावळा वाड्यापुढं थांबून म्हणाला, या खोतानं का गाळ्या सांगून सरकारचं डोसकं उठवलंय. असं कशावरनं म्हणतोस? खोतानं रानोजीचं डोसकं मारलं म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्रांत म्हणतोय, म्हणून म्या म्हणतोय. ठीक आहे, पण तिथे राणोजीचं नाव निघालं होतं. नाव नाही, पर एका मांगाचं डोसकं मारलं म्हणून तुम्ही लुटालूट करता असं म्हणिताना प्रांत. बरं तू जा आता आणि मुख्य म्हणजे सावध राहा. परक्या हद्दीत सापडू नकोस. पंतांनी गंभीर चेहरा केला, त्याला सूचना दिली. पंत वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला. वाटेत भैरू रामोशी भेटला. सावळ्याला बघून तो म्हणाला, सावळ्या, अरे हात मोडल्यावानी वाटत होतं बघ. पण भैरू, आपला हात मोकळं वतीन असं काय वाटणार? कर काय भानगड काय झाली? अरे सरकार जाग झालंय. खोतावानी बडी माणसं सरकारकडं गारानी गात बसले ती. काहीतरी येडं वाकडं होणार असं रंग दिसायला लागलाय. पंतांनी काय सांगितलं? काय म्हणले काय पंत? पंत म्हणले हद्दीच्या बाहेर जायचं नाही आणि सापडायचं नाही. मग असं जर पंत म्हणतात तर नक्की काहीतरी भानगड आहे. बोलत बोलत ते दोघं मागवाड्यापाशी येऊन पोचले तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच पुटपुटला, तो खोताचा ऊस म्याच फुकून दिला ना. ते ऐकून सावळा हसला आणि म्हणाला, बरं केलं तू ते, म्हणून तर माझी मान मोकळी झाली. असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला. आणखीन 15 दिवस उलटले नाहीत, तोच संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. तो हुकूम बघून पंत, पाटील आणि गाव चकित झाले. मागवाड्यावर पुन्हा संकट झालं. पंतांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्यानं वाचला. तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडलाय त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे. या हुकुमान्वये सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे. तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी आणि आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराच्या स्वाधीन करावं. जर आरोपी आपली बायका मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही. हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळींचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलांकडे भिरकावला. अरे पण गुन्हा काय आहे मांगाचा? पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले, ते त्या हुकमाला विचारा. हे सरकारी धोरण माझ्या काय डोसक्यात येत नाही. येण्यासारखं नाहीच आहे मुळी ते. माणूस म्हणजे दगड नव्हे. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकुमात आहे. अहो, आज सावळा, उद्या दौलती, परवा बहिरू. परंतु याचा परिणाम काय?
परिणामाची पर्वा सरकार करत नाही हे स्पष्ट झालंय. मात्र परिणाम होणार यात शंका नाही. गावगाडा मंदावेल, गावचे कारभार थंडावतील, प्रांतातले मांग लोक उठावणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत गिळून टाकले. मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावळा आला. तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो खिन्न झाला आणि कापऱ्या आवाजात म्हणाला, मी काय करू मला सांगा. पांढरीचं मत काय आहे? हे बघ, तू आत्ता जा या घडीला, मी काहीच सांगणार नाही. पंत उत्तरले आणि सावळा म्हणाला, निघायची तयारी करून येतो मी. ठीक आहे, जा कर. सावळा उठून निघाला. तो पोलीसही त्याच्या मागे चालायला लागला. तेव्हा शंकरराव बिथरला आणि म्हणाला, ए तू माग फिर. तू कुठं निघाला रे? सावळा परत येणार आहे. धडपडू नको आणि घाईबी करू नको. आणि हे पहा, पंतांनी सल्ला दिला, बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग. आडवं तिडवं बोलू नकोस. तो माणसाळलेला वाघ आहे. तुला फाडून टाकू शकेल. लक्षात ठेव म्हणजे झालं. पोलीस पुन्हा हबकून बसला. सर्व तयारी करून सावळा आला. तो ऐडबाज पटका बांधून, एक गठलं काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला होता. हा म्हणता सर्वत्र बातमी गेली. लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायका पोरं डोळे टिपायला लागली. घम्यानं हंबरडा फोडला. मांगांचा आघाडीवरचा तो चिराच निखळून निघालेला होता. माळापर्यंत लोक आले. त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं तो म्हणाला, गावकर माझी भावकी पोरकी होती या. पोरकी होती हो माझी भावकी. वाईच नजर असू द्या. मी जातोय. पण जर काय कमी जास्त झालं तर मी नाहीये. तुम्हीच हायसा इथं. हे बघ तू जा आत्ता. काळजी करू नकोस. पंतही भरल्या गळ्यानं म्हणाले. सावळा सगळ्या मांगांना ओरडून म्हणाला, अरे जावा जावा जावा, तुम्ही जावा. मी बी जातोय. आणि घाबरू नका. मी हाय मी. जर काय भानगड पैदा झाली तर मी गोरीतनं परत येणार. जावा तुम्ही. आणि ध्यानात ठेवा, दाबात असा. सावळानं दौलतीचे पाय धरले, भैरूला मिठी मारली, घम्याला पोटाशी धरलं, बायकोला धीर दिला आणि पुढा फिरवला. सावळा बेळगावची वाट चालायला लागला. आज आपण आपले जन्म दिलेल्या गावाला, मातीला सोडून निघालोय. आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार. आपली मुलं माणसं, गाव दिसणार नाही. वतनदार असून परदेशी, घर असून वनवासी. आपलं कोण असणार तिथे? या विचारानं त्याचं हृदय करपायला लागलं आणि दगडासारख्या काळजाचा सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडायला लागला. ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला. हजारो मांगांना त्यांनी वनवास दिला. हजारो पोराबाळांना नादार केलं. वतनापेक्षा जातीला महत्त्व प्राप्त झालं. मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला. लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून, घरापासून, पोराबाळांपासून अलग करून टाकण्यात आलं. मांग जातीतली झुंजार वृत्ती नमावी, नाहीशी व्हावी, त्यांनी लाचार व्हावं, हाच त्या कायद्याचा हेतू होता. परागंदा केलेले मांग परगावात जे काम मिळेल ते करायला लागले. कैकांनी आपली गावं सोडून, जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरायला लागले.
त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला की मांग ही जात सांगणं सुद्धा कठीण व्हायला लागलं. मांग म्हटलं की क्षमा नाही हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग म्हणून सांगण्याऐवजी जात चोरायला लागले. कैक मांगांचे गारुडे बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरून ठेवला. सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं, पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती. तो बेचैन होत होता. जोगणी निघेल, बापू खोत येईल आणि ती घेऊन जाईल. मग नाव जाईल, राणोजीचं बलिदान फुकट होईल, ही कल्पना सहन न होऊन त्यांनी एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली. मी हात वडाराचं काम करून राहीन, कोणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. ठीक आहे, मग तुझं म्हणणं काय आहे? अधिकाऱ्यानं विचारलं. मला फक्त दरवर्षी आषाढी अमावास्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. हे बघ, ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागायला लागला. अगदी वडार बांधला. अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त 1 दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायका पोरं सगळ्यांची भेट घेऊन तो पुन्हा निघून गेला. सावळा पुढं नियमानं येण्याची धडपड करायला लागला. आपल्या जत्रेला आपण गेलो नाही तर खोत येऊन जोगणी पळवेल म्हणून तो राबायला लागला, दगड फोडायला लागला. सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखायला लागले आणि सावळा दिसेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्ष त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली, परंतु 5व्या वर्षी त्यांच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवीन अधिकारी आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि त्यापुढं 5 वर्ष गावाला जाण्याची त्याला परवानगीच मिळाली नाही. ती 5 वर्ष त्यांनी झुरत काढली. घमांडी किंवा बायको जे कोणी येई तेच त्याला खुशाली सांगे आणि ती ऐकून तो समाधानी होत असे. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेलं दिसलं. ते जुने निवडुंगाचे डांब वाळून नवे तरतरून आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एका वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकत होता. त्यांनी कुसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता. त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या. त्याच्या शरीरातली भरीव हाडं लखलखत होती. कातड्याच्या आडून शिरा सणसणीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवांचा लौकिक पाहून मग मारायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झालेली होती. तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता. डोकीचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी झाकळला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षांच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं. कुंकवाविण जगणं दुर्धर असतं, पण तेच जीणं राधा जगली होती. आज तिच्या घरात एक नव्हे 2 जवान मुलं करती झाली होती. दौलती आणि राही यांच्या डोळ्यांपुढे 2 राणोजी वावरत होते. फकीरा, साधू हे घरचा सर्व भार सांभाळत होते. त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदलेले होते.
त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती. फकीरा शांतपणे बोले आणि मोजकच बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतांसारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करत नव्हता, तर देव्हाऱ्यात ठेवलेली राणोजीची तलवार पूजित होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं. ते खोगीर आता नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता. साधू आता सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसायला लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झालेला होता. त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती. शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता. म्हातारपणानं त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती, पण त्याच्या उरातला अहंकार संपलेला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यांच्यापैकी एक. भैरू आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती, पण जीवनातली तापट वृत्ती त्यांनी काही सोडलेली नव्हती. उलट आता ती वाढलीच होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सगळं बघून सावळ्याला प्रचंड आनंद झाला. आषाढी अमावास्येचा तो दिवस उगवला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले आणि सकाळपासनं गावात एकच घाई सुरू झाली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. हा आजचा 5वा भाग इथेच संपला. उद्या भेटूयात 6वा भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.